नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी राष्ट्रीय विकास आयोग एज्युकेशन संस्था किनवट व पाणलोट प्रकल्पांतर्गत आपण बोधडी खुर्द येथील अमरनाथ मुंडे यांच्या शेतामध्ये वेगवेगळे सेंद्रिय पद्धतीच्या शेती करतात. तसंच दुग्ध व्यवसाय शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय करतात. पण दुग्ध व्यवसाय करत असताना सगळ्यात मोठा प्रश्न येतो त्या पशूंना खाद्याची पुरवठा कसा करावा, त्या पुरवठा करत असताना त्याचे नियोजन कसं करावं, सगळ्यात हा मोठा प्रश्न असतो. तर आता तुम्ही पाहू शकता, उन्हाळ्यामध्ये भरघोस आपल्यापाशी चारा असतो, पण याचं चांगल्या प्रकारे साठवण कशी करावी, तर त्याच्यासाठी पर्याय म्हणून आहे मुरघास. आता हे मुरघास कसा करावा याबद्दल आपण माहिती घेऊ. आज 2 वर्ष झालं अमर मुंडे हे मुरघास करतात आणि त्याची साठवणूक करून एक चांगल्या प्रकारचा आहार पशूंना देतात आणि त्याच्यातून कशा प्रकारे त्याचं दुधात उत्पन्नात वाढ होते आणि चाऱ्याचं नियोजन कसं होते हे आपण त्यांना प्रत्यक्षात विचारतो. तर रामराम मुंडे भाऊ, तर तुम्ही मुरघास तयार करत असताना नियोजन कसे करता? प्रथमतः आपल्याला मक्का ही दुधावरच घ्यावं लागेल. जसं की आपण आता कणिक बघत आहात, तर हे पूर्ण असं दाबलं की असं दूध निघावं त्याच्यातून. म्हणजे कणसाची निवड अशी मकाची निवड या अवस्थेमध्ये म्हणजे ज्यामध्ये दूध निघत दूध निघत अशा प्रकारची आणि हे तोरा वगैरे आलेलं पाहिजे असं पाहिजे. मग हे याचे कटिंग कशी करायची? आपण कापून घ्यायची आणि 1 दिवस त्याला तिथं ठेवायचं, म्हणजे तर मॉइश्चर त्याचं कमी होते. जर आपण डायरेक्ट कटिंग कुट्टीमध्ये जर केलं आणि भरलं बॅग तर ते बुरशी लागण्याची शक्यता राहते, कारण की त्याला मॉइश्चर थोडं मेंटेन ठेवावं लागेल त्या बॅगेसाठी. म्हणजे आपल्याला 1 दिवस कटिंग करून थोडंसं त्याच्यामधलं पण आता सध्या ऊन जास्त आहे, आपण 2-3 घंटे जरी समजा ठेवलं तर ते मॉइश्चर कमी होते. पण पावसाळ्यामध्ये तुम्हाला 1 दिवस कंपल्सरी मका कापून बाजूला ठेवावं लागेल. बरं, त्याच्यामध्ये आपल्याला काय काय मिसळावं लागेल? प्रथमतः बघा, ते सायलेज कल्चर 1 टनाला 100 ग्राम वापरावं लागेल. आणि ते आता समजा आता सायलेज कल्चर 100 ग्राम आपण तुम्ही किती टाकू शकता, पण आपल्याला पुरणार नाही. त्याच्यामुळे आपल्याला मिनरल मिक्सर वापरायचं 1 किलो. 1 किलो 1 टनासाठी, म्हणजे 1 किलो 1 टनासाठी मिक्स करायचं. त्याच्यामध्ये कल्चर आणि मिनरल मिक्सर मिक्स करून